गृहिणीच्या किचनमध्ये स्वागत आहे मैत्रिणींनो. तर मग आज जायचं होतं बघा वानवसा करण्यासाठी. तर मंदिरामध्ये तुम्ही पण जातात का बघा? तर आम्ही पण मंदिरामध्ये वगैरे जातो. तर आज म्हणे की म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवायचा नाही आहे. तर मग मी अशा प्रकारे म्हणजे तिळगुळाचे लाडू वगैरे छोटे-छोटे केले होते बघा. आणि म्हटलं मंदिरात पण ठेवता येतील आणि घरी पण म्हणजे असं आले की त्यांना पण असं लाडू वगैरे दिले की तिळगुळाचे म्हणजे खातात पण. तर मग मी अशा प्रकारे लाडू केले होते बघा. ते खूप गरम होतं आणि म्हणलं आता वेगळं काही नाही म्हणून मग व्हिडिओला मग मी ज्यावेळेस मी लाडू करत होते त्यावेळेसच स्टार्ट केलं होतं बघा. कारण की म्हणजे जसं की आपण चक्कीला प्रमाण केलेलं होतं बघा. तुम्ही माझे चक्कीचे व्हिडिओ बघितलेच असतील. तर मग जशी आपण तिळगुळाची चक्की त्या दिवशी केली होती ना, तसंच हे पण केलं होतं मी. मेल्ट गूळ केला होता तूप टाकून आणि त्यामध्ये तीळ वगैरे टाकली होती. फक्त एवढंच की ते आपण चक्कीसाठी म्हणून ते म्हणजे बेलण्याने वगैरे लाटून घेतलं होतं. आणि ह्याला मला लाडू करायचे होते म्हणून मग मी त्याला काय केलं, ते खूप गरम होता, हाताला पण चटके बसत होते. मग मी त्याला काय केलं, छोटीशी असं ते चंबुलं होतं बघा देवाचं पाणी ठेवायचं वगैरे. मग मी त्याच्यामध्ये ते थोडं-थोडं असं सारण घातलं आणि त्याला असं गोल-गोल फिरवलं की त्याचं छान असे लाडू तयार होत होते बघा. आणि मग ते निघत पण होते छान असे बाहेर. आणि मग अशा प्रकारे मग मी छोटे-छोटे लाडू करून घेतले. सुगड्यात पण टाकण्यासाठी आणि देवाला पण ठेवण्यासाठी, परत मंदिरात ठेवण्यासाठी. आणि मग आता मंदिरात पण जायची आम्हाला तयारी करायची होती बघा. आम्ही मैत्रिणी मिळून मंदिरात जाणार होतो. मग मी अशा प्रकारे सुगडचे वगैरे पूजन करून घेतले होते बघा. आणि मग छान असं त्याला मस्त भरून घेतलं होतं सगळं वानवसा ते. परत चुडे वगैरे ठेवून घेतले होते खायच्या पानावर. आणि मग नैवेद्य सुगड्याला फक्त दाखवलेला होता, कारण की सुगड्याला नैवेद्य होता म्हणे आज. आणि देवाला म्हणलं तर मग तिळगुळाचे लाडू वगैरे दाखवून घेतले होते बघा. आणि मग नंतर म्हणतात की संक्रांत ही वर्षातून एकदाच आलेली असते. मग सुगड्याला नैवेद्य हा आजच दाखवावा असं म्हणजे आमच्या इकडं सगळ्यांनी सांगितलं होतं बघा, गुरुजींनी वगैरे. मग म्हणलं ठीक आहे. मग मी आमच्या घरातल्या विठ्ठल रुक्मिणीची पण अशा प्रकारे पूजा करून घेतली बघा. आज एकादशी पण होती आणि मस्त छान असे मी वस्त्र वगैरे घालून घेतले बघा. हे मला शिवून दिले होते. मी म्हणजे ब्लाऊज पीसाचा कपडा वगैरे आणून त्याला छान असे वस्त्र शिवले होते विठ्ठल रुक्मिणीला. आणि मग मी मंगळसूत्र वगैरे असं हार वगैरे म्हणजे रुक्मिणी मातेला घालून घेतला बघा. आणि मग गजरा वगैरे म्हणला आता छान असा लावून घ्यावा सुवासिनीला. आपण जसं म्हणजे नटतोत बघा, तसंच आपण देवांना पण असं छान प्रकारे सजवलं की छान दिसतं बघा. मग मी असं विठ्ठलांना असं तुळशीची म्हणजे मंजुळाची वगैरे माळ घालून घेतली फुलाची. आणि मग आज एकादशी होती. आज मंजुळा वगैरे व्हाव्या एकादशीच्या म्हणून मग वाहिल्या बघा. आणि मग रुक्मिणी मातेला छान असा गजरा वगैरे लावून घेतल्या, समया वगैरे लावून घेतल्या होत्या. आणि इतकं छान असं प्रसन्न वाटत होतं आज. आणि त्यात परत सणाचा गोडवा, तिळगुळाचा गोडवा, घरामध्ये अशी वेगळीच पॉझिटिव्हिटी आली होती बघा. आणि खूप छान असं मनाला प्रसन्न वाटून गेलं होतं. मग मी असं हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं रुक्मिणी मातेला घरामध्ये. आणि मग म्हणजे त्यांना तिळगुळ वगैरे असं आता खायच्या पानावर वगैरे ठेवून घ्यावेत म्हणलं. आणि चुडे पण घरी रुक्मिणी मातेला. आणि मग मी असे खायचे पानं वगैरे घेतले. आणि किती छान दिसत होते बघा विठ्ठल आणि रुक्मिणी. आणि किती मस्त वाटू लागले होते ना. मग तुम्ही पण तुमच्या घरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेची अशी पूजा करतात का बघा. आणि मग अशा प्रकारे मग मी ह्याच्यावरती ठेवून घेतलं खायच्या पानावरती. आज खायच्या पानाचा, नागवेलीच्या पानांचा मान असतो. मग त्यावर तिळगूळ आणि त्यात परत चुडे, सुपारी अशा प्रकारे ठेवून घेतली. आणि मग तुळशीच्या काही मंजुळा होत्या त्या मग विठ्ठलांच्या चरणी वगैरे अशा वाहून घेतल्या. आणि मग आता
आम्हाला जायचं होतं बघा मंदिरामध्ये. तर चालू होती गडबड आणि मग मी अशा प्रकारे दर्शन वगैरे घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं घरच्या. आणि त्यात परत मग माझ्या मुलाचं मध्येच सुरू होतं, "मम्मी पतंग लाव, पतंग लाव." म्हणलं ठीक आहे. मग त्याचे असे काही त्यांनी पतंग आणले होते उडवण्यासाठी. मग म्हणलं आज आहे पण मान. मग मी असं तिथं खिडकीला वगैरे दोरा लावून बांधून घेतला बघा पतंग. आणि आज उडवतात पतंग. आज सूर्य पण म्हणजे मकर राशीतून हे राशी सोडून मकर राशीमध्ये म्हणजे जातो बघा. आणि मग म्हणतात ना, मग ते आता आजपासून ऋतू पण बदलायला चालू होतो. मग त्याच्याच ह्याच्यासाठी म्हणजे पतंग वगैरे उडवतात आकाशामध्ये. आणि निसर्गाची चाहूल म्हणून एक आता वाऱ्याची वगैरे गती, ते पतंगाच्या दिशेने म्हणजे कळते वाऱ्याची गती कुठून आली आहे काय नाही. मग आता आम्ही अशा प्रकारे पोचलो होतो बघा मंदिरामध्ये. इतकी गर्दी होती आज मंदिरामध्ये खूप. तर मग हे बघा मंदिराचा कळस वगैरे. मग आता आमची अशी पूजा चालू होती बघा छान अशी. रामाचं पातळ सीतेला नेसवा, सीतेचा वौसा जन्मोजन्मी वौसा, असं म्हणून आम्ही मग पूजा वगैरे करून घेतली रुक्मिणी मातेची. आणि मग तुमच्याकडे असं वानवसा करताना म्हणजे मैत्रिणींनो काय म्हणतात बघा. तर आमच्याकडे तर म्हणजे असं म्हणतात. आणि त्यानंतर मग तीळ तांदूळ वगैरे असे डोक्यावरती टाकतात बघा. आणि म्हणतात की सीतामाताचं जसं अखंड सौभाग्य होतं तसंच आम्हा सगळ्यांना लाभो असं म्हणतात बघा आमच्या इकडे. मग माझ्या मैत्रिणी वगैरे विचारत होत्या बघा की तुम्ही काय म्हणलात ताई, काय म्हणलात मला पण सांगा. तर हे बघा त्यांची मजा. आणि मग मी त्यांना अशा प्रकारे सांगितलं. आणि मग नंतर आम्ही असं 5 जणींनी हळदी कुंकू वगैरे लावून सुगड वगैरे पूजन केली बघा. आणि मग परत रिपीटेडली तेच आम्ही म्हणत गेलो की रामाचं पातळ सीतेला नेसवा, सीतेचा वौसा जन्मोजन्मी वौसा, आणि तुमचा अखंड असं सौभाग्यवती राहो. तर मैत्रिणींनो प्रत्येक ठिकाणचं म्हणजे रीतिरिवाज वेगवेगळी आहे बघा. तर मग आता हे आमचं असं चालू आहे बघा. आणि मग आहे ना आम्ही असं मैत्रिणींनी मिळून म्हणजे वानवसा वगैरे केला बघा सुवासिनी बायकांनी. आणि म्हणजे आज ना आम्ही थोडीशी म्हणजे मजाकच झाली बघा. म्हणजे सगळ्याजणी म्हणत होत्या तुम्ही काय म्हणू लागलात काय नाही. म्हणजे असं रामाचं पातळ सीतेला नेसवा, सीतेचा वसा जन्मोजन्मी वसा. म्हणजे काही जणींना माहिती नसतं ना. तर तुमच्या इकडं पण म्हणजे तुम्ही असंच वानवसा करताना वगैरे म्हणतात का बघा. प्रत्येक म्हणजे जिल्हा चेंज झाला की प्रत्येक गोष्टी चेंज होतात बघा. आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे नवीन नवीन प्रकार असतो. तर मग आमच्या इकडे तर असं सुगडपूजन वगैरे करतात. तुमच्याकडे कसे करतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला पण कळेल कुठं कसं करतात. मग आम्ही घरी आलोत. आमच्या सरांनी वगैरे हे बघा तिळगुळ वगैरे दिलं मग आम्हाला सगळ्यांना. तर मैत्रिणींनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा. तर मग का नाही मैत्रिणींनो आज संध्याकाळ कशी झाली हे कळालंच नाही बघा. मग माझ्या मुलांनी वगैरे म्हणजे संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे केली बघा. तर तो कसा मंत्र म्हणतो हे तुम्ही पुढे जाऊन नक्की ऐका. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो बघितली का मग माझ्या मुलांनी वगैरे दिवाबत्ती केली होती बघा. तुळशीला पण दिवा वगैरे लावून घेतला. आम्हाला म्हणजे आज दिवस आमचा संध्याकाळ कशी झाली हे कळालंच नाही बघा. तर मग तुमचा कसा झाला आहे मैत्रिणींनो. आमचा तर खूप छान झाला आहे बघा. आणि मग
चला मग तिळा इतकी माया गुळा इतकं प्रेम तुमचं पण असू द्या आणि तिळा इतकी माया तुम्ही पण सर्वांवरती करा. तिळ तिळ तुमचं पण आयुष्य वाढू द्या. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आमच्याकडनं मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. चला तर भेटूया अशाच गृहिणीच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये नवीन नवीन होत असतं. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय.